मित्रभूषण पंडित भीमसेन जोशी. लेखक श्रीराम पुजारी. वाचक सुहास पाटील. 4 जानेवारी 2020 रोजी भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होतीये. त्यानिमित्ताने साधना साप्ताहिकाच्या 2003 मधल्या दिवाळी अंकामध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख कर्तव्य साधनावरून ऑडिओ स्वरूपात पुन्हा भेटीला आणतो आहोत. 1947 साली माझी आणि भीमसेन जोशी यांची पहिली भेट झाली त्यावेळी मी दयानंद कॉलेजमध्ये BAच्या वर्गात शिकत होतो. कन्नड महाकवी डॉक्टर द.रा. बेंद्रे हे कानडीचे प्रोफेसर म्हणून दयानंद कॉलेजमध्ये नोकरीला होते. माझा आणि त्यांचा फारच घरोबा होता. ते आमचे सांस्कृतिक गुरु होते. त्यांनी मला बोलवून भीमसेन जोशी इथे आलाय, त्याचं एक गाणं कर असं सांगितलं. भीमसेन जोशींचे वडील गुरुराज जोशी हे कविवर्य बेंद्रे यांचे घनिष्ठ मित्र होते. गुरुराज जोशी हे संस्कृतचे महापंडित होते. गदग जवळच्या एका गावामध्ये शिरहट्टीमध्ये ते एका शाळेचे मुख्याध्यापक होते. भीमसेन हा त्यांचा पहिला मुलगा. भीमसेनने पुष्कळ शिकावं आणि विद्वान व्हावं अशी त्यांची मनोमन इच्छा होती. गाणं शिकणं त्या काळी म्हणजे 1920, 30, 40 साली तवायफी मानलं जात होतं. आपल्या मुलाने अगर मुलीने गाणं शिकू नये असा मध्यमवर्गीयांचा दंडक होता. गवई पुष्कळ होते, पण त्यांचे कार्यक्रम फार क्वचित प्रसंगी होत. मोठमोठ्या गवयांचे वर्षाला 8-10 कार्यक्रम झाले तरी पुष्कळच वाटायचं. त्या गवयांची बिदागीही अल्पस्वल्पच होती. अब्दुल करीम खा, रामभाऊ कुंदगोळकर, केसरबाई केरकर, मोगूबाई कुर्डीकर, गंगूबाई हनगल, मल्लिकार्जुन मनसूर अशा थोर गवयांनाही 100-200 रुपयांपलीकडे बिदागी मिळत नसे. अशा काळामध्ये गुरुराज जोशींच्या या पहिल्या मुलाने गाणं शिकायचा हट्ट धरला. भीमसेनच्या घरात त्याचे आई वडील आणि त्याचे 2 काका यांनी कडाडून विरोध केला. त्यावेळच्या लहानग्या भीमसेनला आपल्याला गाणं शिकणं इथे जमणार नाही हे कळून चुकलं. एके दिवशी वयाच्या 13व्या वर्षी त्याने घर सोडून उत्तरेकडे प्रयाण केलं. हाती पैसा नाही, कुणाची ओळख नाही, कानडीशिवाय जुजबी मराठी एवढ्या 2च भाषा बोलता येतात. पण त्या काळीही भीमसेन निश्चयाचा महामेरू होता. तिकिटाशिवाय गाडीत बसायचं, मिळेल ते खायचं, तिकीट कलेक्टरने गाडीतून उतरवलं की पुढच्या गाडीत बसून प्रवास करायचा. अत्यंत हालपेष्टा सोसत त्यांनी लखनौ गाठलं. थोडंसं गाणं येतच होतं, त्यात काही भजनांची भर टाकली. सूरदास, तुलसीदास, कबीर यांची भजनं ऐकवून कशी तरी पोटाची खळगी भरत गाणं शिकण्यासाठी गुरूचा शोध चालला होता. लखनौला रेडिओमध्ये एक छोटीशी नोकरी मिळाली. त्या पगारामध्ये थोडंफार भागू लागलं. त्यावेळचा एक प्रसंग सांगण्याजोगा आहे. तो प्रसंग असा: अख्तरी फैजाबादी म्हणजे बेगम अख्तर लखनौ रेडिओवर गायला आल्या होत्या. त्यावेळी भारतभर त्यांचा नावलौकिक होता. त्यांची राहणीही फार रुबाबदार असे. त्या काळी त्या पॅन्ट बुशकोटही घालत होत्या. त्यांची आणि भीमसेनजींची गाठ आकाशवाणी लखनौ केंद्रावर पडली. भीमसेन म्हणाले, मला गाणं शिकायचंय. अख्तरीबाई म्हणाल्या, तुझा आवाज फार चांगला आहे. एके दिवशी तू मोठा गवई होशील. इंदौरला माझे गुरु वहीद खाँ साहेब राहतात, त्यांना आपण विचारूया. पण हे बोलणं इथेच थांबलं. ग्वाल्हेर, इंदौर, दिल्ली इथे काही विद्या मिळते का म्हणून भीमसेनजींनी अपार प्रयत्न केले. या सर्व प्रयत्नातून एक दिवस असा उजाडला की पंडित विनायकबुवा पटवर्धन यांची गाठ त्यांच्या गाण्याच्या निमित्ताने पडली. भीमसेनजींनी आपली व्यथा त्यांना सांगितली. विनायकबुवा म्हणाले, अरे तुझ्या गावाजवळच कुंदगोळला सवाई गंधर्व म्हणजे रामभाऊ कुंदगोळकर राहतात. त्यांच्याकडे तू का जात नाहीस? वाटल्यास मीही त्यांना सांगतो. या भेटीमुळे भीमसेनजींच्या आयुष्याचा सांधाच बदलला. भीमसेनजी परत आले. तोपर्यंत घरच्या लोकांचा रागही निवळला होता. एका शुभ दिवशी भीमसेनना घेऊन त्यांचे कुटुंबीय कुंदगोळला गेले आणि भीमसेनजींना त्यांनी सवाई गंधर्वांच्या स्वाधीन केलं. रामभाऊ कुंदगोळकरांच्या घरी भीमसेनजी राहिले. ते त्यांच्या घरातलेच एक होऊन गेले. सवाई गंधर्वांचे शिष्य गंगूबाई हनगल, बसवराज, फिरोज दस्तूर यांनी गायनाच्या क्षेत्रात चांगलं नाव मिळवलं होतं. तिथे रामभाऊंच्या घरी भीमसेनजींना उत्तम तालीम मिळाली. वर्षभर रामभाऊ एकच राग शिकवत होते. भीमसेनजींना वाटायचं की आपल्याला हे आणखी राग का शिकवत नाहीत. रामभाऊ त्यांना सांगत, एक राग संपूर्ण आला ना की मग इतर राग त्याच्या पाठोपाठ यायला लागतात. या काळात भीमसेननी आपल्या गुरुची पुष्कळ सेवा केली. मोठमोठ्या घागरी भरून लांबून पाणी आणून भरलं.
घरची सर्व कामं मनापासून केली. रामभाऊंचा पत्रव्यवहारही भीमसेनजी बघत. कुंदगोळला भीमसेनजींना रियाज करण्यासाठी पुष्कळ वेळ मिळे. या 7-8 वर्षांच्या काळामध्ये रामभाऊंनी भीमसेनजींना पक्क घडवलं. आवाजाचा लगाव, गमक, विलंबित गायकीचा प्रचंड आवाका, किराणा घराण्याच्या तानप्रक्रिया, किराणा घराण्याचे विशिष्ट राग, अनेक चीजांच्या बरोबर भीमसेनजींच्या गळ्यावर इतके उत्तम चढले की हा कसोटीचा काळ त्यांच्या पुढच्या आयुष्यातील प्रचंड यशाचा पाया ठरला. आजही भीमसेनजी या काळाचा कृतज्ञतेने उल्लेख करतात. हळूहळू भीमसेनजींनी कानडी भजनं आणि भावगीतं म्हणायला सुरुवात केली. छोट्या छोट्या मैफिली होऊ लागल्या. पुरंदरदासांच्या भजनाच्या ध्वनिमुद्रिका लोकप्रिय झाल्या. दयमाडो रंगा, सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा, हंग माको रंगा ही भजनं आणि महाकवी बेंद्रे यांचं उत्तर ध्रुवकू दक्षिण ध्रुवकू या भावगीताने गायक म्हणून भीमसेनजींना प्रतिष्ठा मिळाली. भारतीय संगीताच्या वटवृक्षाची ही झाली आरंभीची कहाणी. 1947 सालची गोष्ट. भीमसेनजींची माझी पहिली भेट झाली तेव्हाची. त्यावेळी मी दयानंद कॉलेजात होतो आणि द.रा. बेंद्रे यांचा माझ्यावर अनुग्रह होता. भीमसेनजी एक तंबोरा घेऊन माझं गाणं करा असं सांगत आले. आमच्या कॉलेजमध्ये एक मोडकं तोडकं म्युझिक सर्कल होतं. त्यात आम्ही मुलांनी त्यांचं गाणं केलं. गाण्याला 40-50 विद्यार्थी आले. पहिला यमनच तासभर चालला. नंतर चंद्रिका ही जणू, मालकंस आणि भैरवी अशी मांडणी होती. सुमारे 4 तास मैफल चालली होती. गाणं सुभग होतं, पण दर्शन अक्राळ विक्राळ होतं. जोरकसपणा प्राधान्याने जाणवत होता. अंगविक्षेप आणि मुद्राभिनय ऐकणाऱ्यांना आवडणारा नव्हता. ऐकण्यासारखं असलेलं गाणं पाहणं हे फार कष्टाचं होई. या मैफिलीची बिदागी म्हणून आम्ही त्यांना 25 रुपये दिले. आजही मला हे आठवून खजील झाल्यासारखं होतं. पण एक चांगली गोष्ट घडली. ती म्हणजे भीमसेनजींची मैत्री मला कायमची लाभली. योगायोगाने मी शिक्षकाची नोकरी करण्यासाठी पुण्यातल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दाखल झालो. नेमक्या याच वेळी मुक्ताबाई दीक्षित यांच्या जुगार या नाटकामध्ये काम करण्यासाठी भीमसेन जोशी पुण्याला आले होते. भीमसेनजींना या काळामध्ये नाटकात काम करण्याची खूपच हौस होती. कर्नाटकात त्यांनी अनेक नाटकांमध्ये कामं केली. त्यातलं एक नाटक त्यांनी पुण्यामध्ये भानुविलास थिएटरमध्ये केलं. या नाटकामध्ये भीमसेनजींच्या दुसऱ्या पत्नी सौ वत्सलाबाई यांनीही काम केलं होतं. त्यांना कानडी येत नसल्यामुळे त्यांच्याकडून त्यांनी काम करवून घेतलं ही विशेष आश्चर्याची गोष्ट आहे. या नाटकाला मी उपस्थित होतो. भीमसेनजींनी एक खोली घेऊन पुण्यातच मुक्काम केला. ही खोली जिमखान्यावर संभाजी उद्यानासमोरच्या गल्लीमध्ये प्राध्यापक राश्री जोगांच्या घराशेजारी होती. आम्ही दोघे त्या काळी नेहमी एकत्रच हिंडत असू. सायकलवर भटकणं, मिसळपाव खाणं एवढाच आनंद आम्ही घेऊ शकू अशी आर्थिक परिस्थिती होती. टिळक रोडवरच्या बादशाही बोर्डिंगमध्ये आम्ही दोघे जेवत असू. या काळामध्ये भीमसेनजींनी प्रचंड रियाज केला. पहाटे 4 पासून सकाळी 10 पर्यंत 11 पर्यंत हा रियाज अखंड चालू असे. एका स्वरावरून दुसऱ्या स्वरावर जायला आणि परत पहिल्या स्वरावर यायला कसून मेहनत घेऊन शुद्ध स्वरांचा आनंद त्या काळी मी पुष्कळच घेतला. पुण्यातल्या या खोलीतला रियाज हा भीमशक्तीचा एक अनोखा अनुभव होता. याच खोलीमध्ये पुढे वत्सलाबाई भीमसेनजींच्याकडे गाणं शिकायला यायला लागल्या. 1-2 वर्ष ही शिकवणी चालू होती. त्यातूनच पुढे त्यांचा नागपूरला विवाह झाला. या काळातच पंडित भीमसेनजींचं गाणं मी पु ल देशपांडे यांच्या डेक्कन जिमखान्यावरच्या घरामध्ये घडवून आणलं. या मैफिलीला पुलंच्या घरी गप्पा मारण्यासाठी रोजच्या बैठकीत असणारे मधुकर गोळवलकर, मधुकर ठाणेकर, वसंतराव देशपांडे, राम गबाले, मधुकर तिसगावकर, राम पुजारी, पु ल आणि सुनीता देशपांडे ही मंडळी तर होतीच, पण शाहू मोडक, कविवर्य बेंद्रे, विठ्ठलराव दीक्षित इत्यादी काही बुजुर्ग मंडळीही हजर होती. मधुकर ठाणेदार तबल्यावर होते तर वसंतराव देशपांडे हार्मोनियमवर. तसं म्हटलं तर हे पंडितजींचं पहिलं जाहीर दर्जेदार गायन. सुमारे 6 तास ही मैफल चालली. या मैफिलीमध्ये पूर्वांगाला यमनने आणि नंतर चंद्रिका ही जणू या गाण्याने रसिकांना आनंदवनात नेलं. इतकी सुंदर आलापी इतक्या संथ लयीत क्वचितच ऐकावयास मिळे. मैफल रंगत चालली. मध्यंतरानंतर पंडितजींनी मिया मल्हार सुरू केला. या मिया मल्हाराचं वर्णन करायला आजही माझ्याजवळ शब्द नाहीत.
सुमारे 1.25 तास मिया मल्हारची बढत चालली होती. करीम नाम तेरोने सर्व वातावरण चिंब भिजून गेलेलं होतं. या गाण्याला दाद द्यावी म्हणून की काय, बाहेर निसर्गाने पावसाचं भीषण तांडव उभं केलं. घुमड घुमड कर बदरिया थैमान घालत होती, बिजली कडाडत होती आणि त्याचवेळी भीमसेन द्रुतलयीत शिरून मल्हाराचं विराट दर्शन घडवत होते. ही जुगलबंदी ज्यांनी ऐकली ते धन्य. बाबुल मोराने मैफल संपली. तंबोरे थांबले, तरी सारे चुपचाप. विलक्षण सन्नाटा आलेला. वाहवा म्हणायचाही धीर होईना. आतल्या आत सुखाची कारंजी झेलत आम्ही सर्व सूरसंगत रागविद्येमध्ये पार बुडून गेलो होतो. या मैफिलीने उद्याच्या एका मोठ्या गायकाची ओळख पुणेकरांना झाली. एक सुरांचा बादशहा शास्त्रीय संगीताच्या रंगभूमीवर अवतीर्ण झाला. भीमण्णांची गाणी हळूहळू पुण्यात आणि पुण्याबाहेरही व्हायला लागली. गाण्याचे साथीदारही ठरले होते. बिदागीत फार मोठी वाढ झाली अशातला भाग नाही, पण संसार करण्याजोगं मानधन मिळू लागलं. या काळातल्या मैफिलीमध्ये भीमसेनजींच्या गाण्याचा एक पॅटर्न होता. आरंभी यमन, शुद्ध कल्याण, यमन कल्याण, पुरिया यांच्यापैकी एक राग, एक ठुमरी आणि एक नाट्यगीत असा पूर्वरंग असे. त्यानंतर मालकंस, दरबारी कानडा, मिया मल्हार, बिहाग, बागेश्री यांच्यापैकी एखादा राग, सुहा कानडासारखा एखादा छोटासा राग आणि नंतर भैरवी असा थाट असे. 5-6 तास मैफल ही चालायचीच. सकाळच्या रागांमध्ये तोडी, तोडीचे प्रकार, ललत, अहिरभैरव, कोमल ऋषभ आसावरी हे राग गळ्यावर उत्तम चढलेले. शुद्ध सारंग, गौड सारंग, देसी हे देखील यायचे. संध्याकाळी भीमपलासवर फार भर असे. मुलतानी, पटदीप, मारवा, पूर्वा कल्याण यांचाही अभ्यास चांगला होता. ठुमऱ्या ते थोड्याच गात. पाणी भरेली, पिया तो मानत नाही आणि भैरवीतील 1-2 ठुमऱ्या एवढ्याच गायच्या. नाट्यसंगीतामध्ये मात्र खूप विविधता होती. चंद्रिका ही जणू रामरंगी रंगले, मजला घडावी ही सेवा, दे हाता शरणागता अशी अनेक. वास्तविक अभंगवाणीच्या अपूर्व यशानंतर रंगवाणी या नावाचा कार्यक्रम म्हणजे नाट्यसंगीताचा कार्यक्रम त्यांना मोठ्या प्रमाणावर करायचा होता. अलीकडे त्याचा एकच प्रयोग झाला. ही रंगवाणी गायची राहूनच गेली. महाराष्ट्रभर गाणी होता होता एक दिवस 1954 पंडितजींना कलकत्त्याच्या संगीत संमेलनाचं बोलावणं आलं. त्या गाण्याला जाताना भीमसेनजींनी विलक्षण तयारी केली होती. आत्मविश्वास मोठा होता. ते कलकत्त्याला गेले आणि तिथल्या संगीत संमेलनामध्ये दरबारी कानडा 1.5 तास रंगतदारपणे मांडला. पाणी भरेली ही ठुमरी म्हणून अण्णांनी ती मैफल संपवली. आकाशवाणीवर रात्री 12 वाजेपर्यंत आम्ही पुण्याला बसून ही मैफल ऐकली. शागिरुद्दीन सारंगीला, करामतुल्ला तबल्याच्या साथीला होते. या एका गाण्याने पंडित भीमसेन जोशी एका रात्रीमध्ये भारताचे मोठे गवई झाले. कलकत्त्याची मग सारखी निमंत्रणे येऊ लागली. पाटणा, दिल्ली, भोपाळ, जालंधर, इंदौर, हैदराबाद, बंगलोर अशा मोठमोठ्या गावांमधून भीमसेन जोशींच्या मैफली झडू लागल्या. सुखाचे दिवस येऊ लागले. टिळक रोडच्या बादशाही बोर्डिंगच्या बोळात किर्लोस्करांच्या बंगल्यामध्ये 2 खोल्यांमध्ये मग भीमसेनजींनी आपला संसार थाटला. आम्हाला गाणं शिकवा असं सांगत शिष्यमंडळी आली तरी भीमसेनना शिकवायला वेळ नव्हता. सारखे दौरे चालूच असत. महाराष्ट्र सोडून भीमसेन जेव्हा बाहेर जाऊ लागले तेव्हा त्यांच्या गाण्याचं स्वरूप हळूहळू बदलू लागलं. समकालीन मोठ्या गायकांची गाणी त्यांनी जवळून ऐकली. त्यांचा कसून अभ्यास केला. आपल्या गाण्यातील उणीवा काय आहेत याचाही विचार त्यांनी जाणीवपूर्वक केला. अनेक वेगवेगळ्या साथीदारांबरोबर गायल्यामुळे गाणं कसं मांडावं हे विचारचक्र सुरू झालं. हिंदुस्थानातल्या सर्व नामवंत तबलियांबरोबर त्यांना गायला मिळालं. करामतुल्ला, तिरखवा, शेख दाऊद, इबिबुद्दीन, कंठे महाराज, किशन महाराज, अनोखेलाल, सामता प्रसाद इत्यादी अनेक नामवंत तबलियांनी पंडितजींना अनेक वेळा साथ केली आहे. किराणा घराण्यामध्ये तालाशी झुंज देणं ही गोष्ट अपरिचितच. किराणावाले चांगला ठेका एवढंच मागत. पुष्कळ वेळा सम ही अधेमध्ये सोडलेली. पण भीमण्णांनी या सर्व गोष्टी बाजूला सारून आपलं गाणं बदललं. अनेक मोठ्या गायकांच्या चांगल्या गोष्टी त्यांनी आपल्या गाण्यात सामावून घेतल्या. त्यांनी स्वतःच अनेक वेळा सांगितलेलं आहे की चांगला कलावंत हा चांगला चोर असायला पाहिजे.
आपल्याला काय योग्य आहे याचा विचार करून आपल्या गाण्यामध्ये त्या गोष्टी सामावून घेतल्या पाहिजेत आणि गाण्याला मोठं केलं पाहिजे. हे भान किती कलावंतांच्या ठिकाणी आहे. आमिर खान साहेबांचं गाणं ऐकून त्यातला काही भाग आपल्या गाण्यामध्ये कसा बसवता येईल, त्यातली आलापी आपल्या आवाजाला योग्य आहे का याचा विचार करून योग्य त्या गोष्टींचा समावेश त्यांनी आपल्या गाण्यामध्ये केला. त्यांनी आपलं गाणं मध्यलयीमध्ये आणलं. बारीक सारीक रागातल्या छटा आपल्या स्वरांमध्ये गुंफून टाकल्या. हे जसं त्यांनी आमिर खानच्या गाण्यातून घेतलं, तसंच बडे गुलाम अली खां यांचं गाणं लोकप्रिय असूनही त्यातला काहीही भाग त्यांनी आपल्या गाण्यामध्ये घेतला नाही. गुलाम अली खां यांच्या गाण्यातल्या मुरक्या आणि स्वरमेळ विलक्षण ताकदीचे होते. पण भीमसेन यांनी हे आपल्या कामाचं नाही असा विचार केला. याच काळामध्ये अंगविक्षेप आणि मुद्राभिनय यातलं आपल्या गुरूचं प्रतिरोपण त्यांनी बाजूला सारलं. या सर्व गोष्टींमुळे भीमसेनजी हे जरी किराणा घराण्याचे मूर्धन्य गायक असले तरी ते आज छापाचे गणपती राहिले नाहीत. गुरूकडून विद्या घेणं आणि गुरूसारखं गाणं या दोन गोष्टी भिन्न आहेत. पुष्कळ शिष्यांना ही गोष्ट कळत नाही. कळेपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं असतं. मधल्या काही काळामध्ये भीमसेनजींनी जयपूर घराण्याचे राग गाण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार थोडासा उसनवारीचा होता. जयपुरी लयकारी करण्याची कोशिश त्यांनी काही काळ केली. पण एके दिवशी त्यांना इदम न मम हा साक्षात्कार झाला आणि मग पुन्हा ते आपल्या गाण्यातच रंगून गेले. हा शुभशकुनच होता. एक नामवंत गायक म्हणून मान्यता पावत असताना दोन मोठी संकटं त्यांच्यासमोर उभी राहिली. एक म्हणजे त्यांनी एक सेकंड हँड फोर्ड मोटार विकत घेतली. गाडीसाठी ड्रायव्हर ठेवला. गाडीवर मेणकापडाचं आच्छादन होतं. एकदा बेळगावचा कार्यक्रम करून पुण्याला परत जात असताना साताऱ्याजवळ ही गाडी 50 फूट खोल खड्ड्यामध्ये घरंगळत पडली. वरती चाकं करून ती स्थिरावली. तंबोऱ्याचा चक्काचूर झाला. बरोबरच्या एक दोघांना जखमा झाल्या. पण पंडित भीमसेन जोशी काहीही न होता त्या गाडीतून बाहेर पडले. हे एक जीवावरचं संकटच येऊन गेलं. मी पुण्याला त्यांना भेटायला गेलो आणि म्हणालो, भीमण्णा, हे मोटार प्रकरण कशासाठी? त्यावर ते म्हणाले, गाडीचा काय दोष आहे, यापुढे मी ड्रायव्हर ठेवणार नाही. खरंच तसं झालं. पंडितजींनी पुढची 30 वर्ष सर्व देशभर प्रवास केला आणि मोटार स्वतःच चालवली. मी त्या मोटारीमधून कलकत्त्यापासून मद्रासपर्यंत आणि दिल्लीपासून मेंगलोरपर्यंत पुष्कळदा प्रवास केलाय. बडोद्याच्या राजेसाहेबांची एक पॅकार्ड नावाची गाडी भीमण्णांनी विकत घेतली. प्रचंड मोठी मोटार होती ती. एकदा आम्ही मेंगलोरला जायला निघालो. कराडजवळ गाडी बंद पडली. प्रचंड पाऊस पडत होता. शेवटी ओगलेवाडीला व्यंकटराव ओगलेंच्याकडे कसेबसे जाऊन पोहोचलो. दुसऱ्या दिवशी गाडी दुरुस्त झाली आणि आम्ही मेंगलोरला जाऊन पोहोचलो. त्यावेळी शिमोगा कारकलवरून अंधुबीच्या घाटातून मेंगलोरला जावं लागे. हा अवघड घाट त्यांनी कौशल्याने पार केला. त्या प्रवासामध्ये 2 अप्रतिम गाणी ऐकायला मिळाली. एक गाणं लक्ष्मी नरसिंह मंदिरात झालं. आप्पा जळगावकर पेटीला आणि गुलाम रसूल तबला साथीला नेहमीच असत. त्या मंदिरामध्ये मुसलमान तबलजीला प्रवेश नव्हता, पण भीमण्णांनी सफाईने त्याला धोतर नेसायला लावून साथीला नेलं. शुद्ध कल्याण आणि मालकंस हे 2 राग त्यांनी विलक्षण ताकदीने मांडले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी एका महाविद्यालयामध्ये मैफल झाली. त्यांनी तिथे ऐकवलेला मुलतानी मी आयुष्यभरात विसरू शकणार नाही. एकदा 1960 साली आम्ही जबलपूरकडे मोटारीने गेलो. सोलापूरला मला घेऊन आप्पा आणि गुलाम रसूल यांच्यासह जालना, बुलढाणा करत अमरावतीला डॉक्टर मदन गोपाळ यांच्याकडे आम्ही मुक्काम केला. भीमसेनजींवर त्यांचं विलक्षण प्रेम. पुढचा मुक्काम नागपूरला होता. श्रीमंत बाबूराव देशमुख यांच्या इतवारीतील महाप्रचंड घरामध्ये एक दिवस आम्ही थांबलो होतो. श्रीमंतीचं इतकं वेगळं दर्शन कधीच घडलं नव्हतं. चांदीचे पाट, सोन्याची ताटवाटी, समया असा घाट होता. एकाच वेळी 4-4 पक्वान्न केलेली होती. जेवणापूर्वी भीमसेननी मला कानमंत्र दिला होता. अर्धं पोट भरल्यावर पुरे म्हण, नाहीतर मोठी पंचाईत होईल. बाबूराव देशमुख हे सवाई गंधर्वांचे घनिष्ठ मित्र होते. पुढे गांधर्व महाविद्यालयातील श्री S.B. देशपांडे यांनी ठरवलेल्या जबलपूरच्या कार्यक्रमाला आम्ही गेलो. आमची उतरण्याची व्यवस्था डॉक्टर हर्षे यांच्या बंगल्यात केली होती. डॉक्टर हर्षे यांची पत्नी ही गंगूबाई हनगलांची शिष्या होती. त्यामुळे त्यांनी फार आपुलकीने स्वागत केलं.
गाड्याबरोबर नळ्याची यात्रा म्हणतात तशी आम्हा बाकीच्यांचीही यात्रा आनंदाची झाली. रात्री 9 वाजता भीमसेनजी तयार होऊन हॉलमध्ये आले. 9:30 वाजता गाणं होतं. श्री देशपांडे भीमण्णांना म्हणाले, आपण 10 वाजेपर्यंत थांबू. रसिकांना यायला इथे थोडा वेळ द्यावा लागतो. त्यावर भीमसेन म्हणाले, बिदागीची रक्कम जमली आहे ना. गाणं ऐकायला मी सोलापूरहून मनुष्य घेऊन आलोय. रात्री 10 पासून पहाटे 4 पर्यंत गाणं झालं. त्यांच्या गाण्याला एक विलक्षण आक्रमकता आली होती. ताना बोलताना यांचं विलक्षण दर्शन घडू लागलं होतं. चिजेच्या मांडणीतही आणि विस्तारातही एक अनोखं लाडलेपण आलं होतं. दरवेळेस एका नव्या वळणावर राजसपणे ते आपलं गाणं मांडू लागले. चिजांच्या ठेवणीतही बदल करून नव्या सौंदर्याची खोज ते या काळात करू लागले. पग लागन दे या मालकौसमधल्या चिजेची ठेवण याच काळात त्यांनी बदलून आकर्षकपणे गझलच्या स्वरावर आणून ठेवली. रात्री प्रवासात आमच्या खूप गप्पा चालत. जुन्या आठवणींना उजाळा मिळत असे. अनेक गायकांच्या लकबी आणि त्यांच्या खासियती यावर भरपूर बोलणं होई. अशाच एका संभाषणामध्ये त्यांनी माझी विकेट घेतली. या काळात त्यांच्या अनेक ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या. त्या लोकप्रियही झाल्या. शुद्ध कल्याण रागामधील बतिया तोरा अशी एक चीज त्यांनी छोट्या तबकडीवर गायली आहे. मी बऱ्याच लोकांना विचारून बतिया तोरा या चीजेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. शेवटी मला एका मोठ्या गायकाने बतिया दौरावत दे अशी ती चीज असल्याचं सांगितलं. तेव्हा ते मला म्हणाले, हे बघ, तू आहेस मास्तर. शुद्धलेखन बघण्याशिवाय तुम्हाला उद्योग नाही. चीजेचे काय शब्द आहेत ते मला काय करायचंय? तुझ्या घरचा पत्ता दिलास तर तोही मी गाण्यात गाऊन दाखवीन. आता यावर मी काय बोलणार? मंगलोरहून येताना हुबळीला आम्ही गंगूबाईंच्या घरी 2 दिवस थांबलो. त्यांचा पाहुणचार घेणं ही फार आनंदाची गोष्ट आहे. यावेळचा एक प्रसंग सांगितला पाहिजे. तो प्रसंग असा, गंगूबाईंचा मुलगा बाबू भीमसेनजींना म्हणाला, भीमण्णा, उद्या रात्री तुझं गाणं करूया. फार दिवसात तुझं गाणं झालं नाही. 7 वर्षांमध्ये भीमसेनजींचं हुबळीला गाणं झालं नव्हतं. त्याला एक कारण घडलं होतं. 7 वर्षांपूर्वी झालेल्या एका मैफिलीमध्ये मध्यंतरानंतर त्यांना एका रसिकाने वचन म्हणण्यास सांगितलं. वचन म्हणजे कानडीतील शैवपंथीय भजन. बसवेश्वरांनी लिहिलेली वचनं कर्नाटकात बहुतेक गायक गात आणि वैष्णव हे पुरंदरदासाची पदं गात. शैव वैष्णवांची तेढ कर्नाटकात पूर्वीपासूनच होती. भीमसेननी मला वचन म्हणता येत नाही असं सांगितल्यावर प्रेक्षकांनी त्यांचं गाणं बंद पाडलं. त्यानंतर हुबळीला ते गाणं गायले नाहीत. बाबूच्या म्हणण्याला गंगूबाईंनीही होकार भरला. मीही त्यांच्या सुरात सूर मिसळला. दुसऱ्या दिवशी पंडितजींचं गाणं झालं. त्या गाण्याला हुबळी धारवाडची प्रमुख कलावंत मंडळी आणि सवाई गंधर्वांच्या गायकीचे प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे गाणं अथपासून इतीपर्यंत रामभाऊ कुंदगुळकरांचं गाणं होतं. गंगूबाई हनगल, कृष्णाबाई रामदुर्गकर या रामभाऊंच्या शिष्या गाणं ऐकायला समोरच बसल्या होत्या. त्या गाण्याचं वर्णन करणं माझ्या ताकदीच्या बाहेरचं आहे. आरंभीपासूनच आवाजाचा लगाव भीमसेननी असा काही लावला होता की सर्वांना क्षणोक्षणी रामभाऊंची आठवण होऊ लागली. पुढे गमक करणं सुरू झालं. जीवाच्या आकांताने अण्णा गमक करत होते. खालचे स्वर पिंजून काढताना एक विलक्षण भीती मनात तरळून जाई. आलापीने असे काही रंग दाखवले की त्या स्वरांची बांधणी लईच्या अंगाने समेवर वेगाने येऊन पोहोचत होती. भीमण्णाला साथ करताना अप्पा जळगावकरांनीही कमाल केली. एक जागा अप्पांनी सोडली नाही. गुलाम रसूल यांचा ठेका दमदारपणे मध्ये काहीही गडबड न करता बरोबरीने जात होता. पुढे पेचदार बोलतानांची पखरण सुरू झाली. लईला बांधलेल्या बोलताना सहजपणे समेवर येत होत्या. बिलंपत संपवून द्रुतात शिरताना तानांची बरसात सुरू झाली. त्यावेळी केवळ रामभाऊंच्याच ताना दर्शन द्यायला आल्या होत्या. अभूतपूर्व शुद्ध कल्याण झाला. रामरंगी रंगले हे रामभाऊंचं पद त्याच शैलीत सादर करून त्यांनी मध्यंतर केलं. मध्यंतरानंतर दरबारी कानडा सुरू झाला. त्याचाही विस्तार त्यांनी गुरुजींच्या गाण्याप्रमाणेच डौलदारपणे केला. दरबारी कानडा हा पंडितजींचा विशेष प्रिय राग आहे. ते निर्वाणीचं अस्त्र आहे. या गाण्याच्या वेळी गंगूबाई आणि कृष्णाबाई या दोघींच्याही डोळ्यातून सारख्या अश्रुधारा वाहत होत्या. एकीकडे गुरुजींची आठवण होत होती आणि दुसरीकडे आपल्या गुरुबंधूचं अपार कौतुक होतं. गाणं संपल्यावर गंगूबाई मला म्हणाल्या, बघ, माझ्या भावाने मैफल कशी सुरेख मांडली.
माझ्या आयुष्यातली ही एक अविस्मरणीय मैफल आहे. भीमसेनजींवर दुसरं संकट आलं ते हैदराबादला. तिथे त्यांचं ठरलेलं गाणं संपल्यावर गॅस्ट्रोच्या आजारपणाने त्यांना गाठलं. पहिले 2 दिवस किरकोळ औषधं घेऊन त्यांनी दुखणं अंगावरच काढलं. शेवटी त्यांना दवाखान्यात हलवावं लागलं. दुखणं अत्यंत विकोपाला गेलेलं. डॉक्टर नायडूंनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. शेवटी हा आजार इतका बळावला होता की त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला. डॉक्टर नायडूंनी अपार कष्ट घेतले. रात्र रात्र ते दवाखान्यात बसून होते. त्यांनी अनेक प्रकारचे उपचार सुरू केले. हा काळ तर मोठा कठीण होता. हैदराबादच्या कमलाबाई पोद्दार, त्यांचे पती आणि कालिदास मोहोळकर या तिघांनी या काळात प्रचंड धावपळ करून आपली सेवा रुजू केली. या दुखण्यातून भीमसेनजी थोड्या उशिरानेच बाहेर पडले. पुन्हा पूर्वपदावर यायला त्यांना थोडा वेळ गेला. गाणं बंदच होतं, पण विश्वास अमर्याद होता. त्यांच्या ठिकाणी असलेली जिद्द जगात फार थोड्या लोकांच्या ठिकाणी आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. या आजारानंतर पुढे 27-26 वर्ष त्यांना साधा आजारही कधी आला नाही. पुन्हा मैफिलींचा दणका सुरू झाला. गणेशोत्सवामध्ये 10-10 गाणी केली. दिवसा मोटारचा प्रवास आणि रात्री गाणं हे नेहमीचंच होऊन गेलं. एक प्रसंग सांगण्यासारखा आहे. तो असा, भीमसेनजींचं रायपूरला गाणं होतं. पुण्याहून निघून मला सोलापूरला घेऊन गाडी रायपूरकडे निघाली. तिथे जायला त्यावेळी जवळचा रस्ता नव्हता. बराच प्रवास करून रात्री 8 वाजता आम्ही कसेबसे रायपूरला जाऊन पोचलो. कार्यकर्ती मंडळी नेहमीप्रमाणे चिंतेतच होती. दिवसभराच्या ड्रायव्हिंगने भीमसेनही फार थकून गेले होते. हातपाय तोंड धुवून चहा पिऊन ते मला म्हणाले, मी थोडी झोप घेतो. त्यांची झोप ही कुंभकर्णाच्या घराण्यातलीच आहे. 8:30ला झोपल्यावर ते लवकर उठेनात. 11 वाजले. हॉल तुडुंब भरलेला. मला काय करावं हे सुचेना. शेवटी मी बादलीभर पाणी त्यांच्या अंगातोंडावर ओतलं आणि ते खडबडून जागे झाले. त्यांच्या अंघोळीनंतर 11:30 वाजता गाणं सुरू झालं. मोटारीतून हिंडता हिंडता ते मध्येच म्हणत, गाडी बाजूला लावू आणि आपण जरा झोपूया. अक्षरशः 2 मिनिटात ते गाढ झोपी जात. अशा प्रवासात पुष्कळदा धोकेही निर्माण झाले. एकदा गाडी घेऊन मोतीहारीहून येताना संध्याकाळी रायपूरजवळ आम्ही रस्ता चुकलो. पुढे सारं अरण्य लागलं. माणसांची वर्दळ नाहीशी झाली. क्रूर श्वापदांचे आवाज येऊ लागले. आपण कुठे आहोत हे न कळता त्या अरण्यामध्ये एका अज्ञात स्थळी गाडी थांबली. पेट्रोल संपलं होतं. अन्न नाही, पाणी नाही अशा अवस्थेत त्या रात्री आम्ही काचा वर करून गाडीत झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी 10-11च्या सुमाराला एक मोटरसायकलस्वार आला. त्याला आम्ही थांबवलं. आमची कहाणी सांगितली. तो म्हणाला, इथून 11 मैलावर एक गाव आहे, तिथे पेट्रोल मिळेल. गाडीवर बसा, पुन्हा मी आणून सोडतो. त्या भल्या माणसाने आमच्यावर फार मोठे उपकार केले. अण्णा त्याच्या मागे बसून पेट्रोल कॅन भरून घेऊन आले. पेट्रोल भरून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. रायपूरपासून आम्ही 80 मैल दूर होतो. संकटसमयी बिलकुल न डगमगणाऱ्या माझ्या मित्राचं धैर्य खरोखरच अलौकिक आहे. सवाई गंधर्व पुण्यतिथी आरंभी जेव्हा सुरू झाली त्याची कथा सांगण्याजोगी आहे. ती अशी, आरंभी केवळ 1 दिवस ही पुण्यतिथी साजरी होत होती. रामभाऊ कोंडगोळकरांचं निधन भाद्रपदात अविधवा नवमीच्या दिवशी झालं. पहिल्या 5 वर्षामध्ये भाद्रपदाच्या अखेरच्या पर्वात शनिवारी अगर रविवारी पुण्यतिथी साजरी व्हायची. पहिली 5 वर्ष या उत्सवाला तिकीट नव्हतं. भीमसेन आपलं एक गाणं करत. टिळक रोडवर राम एजन्सीमध्ये हे गाणं होई. 3 रुपयांची तिकीटं घेऊन आम्ही, मी आणि भीमसेन सायकलवर हिंडत तिकीटं विकत असू. नानावाड्याच्या शाळेत ते येत आणि आमची भ्रमंती होई. 3 रुपयांचं तिकीटही पुष्कळ पुणेकर नाक मुरडत विकत घेत. पुष्कळ जण नकारच देत. या गाण्यातून 400-500 रुपये जमा व्हायचे. कोणत्याही गायकवादकाला मानधन दिलं जात नव्हतंच. हिराबाई बडोदेकर, सरस्वतीबाई राणे, संगमेश्वर गुरव आदी मंडळी केव्हाही गायला बसत आणि सेवा करत. अलीकडच्या काळात निर्माण झालेली मोठेपणाची उतरंड त्यावेळी नव्हती. आपण आपली सेवा रुजू करावी असं अनेक कलावंतांना वाटे. 1000-1200 रुपये एकूण खर्च होई. सवाई गंधर्वांचे जामात डॉक्टर नानासाहेब देशपांडे हे उरलेले पैसे घालत. या पुण्यतिथीच्या 3ऱ्याच वर्षी पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला. गाराही पडल्या. हॉलवर पत्रे असल्यामुळे प्रचंड आवाज निर्माण होई. हॉलमध्ये उकाडा सहन न होण्याजोगा होता.
श्रोत्यांना धड बाहेरही जाता येत नव्हतं आणि आतही बसवत नव्हतं. एकामागून एक गाणी कोसळत होती. निसर्गापुढे कोणाचंही काही चालत नव्हतं. पहाटे 4च्या सुमाराला पाऊस थांबला. मध्यंतर झालं. रसिक मंडळी ताजीतवानी झाली. मग भीमसेन जोशी व्यासपीठावर आले. ज्या वातावरणात पूर्वरात्री वाद्य सुराला सोडून जात होती, त्या ठिकाणी भीमसेनजींनी तानपुरे सुरेख मिळवले. भरदार आवाजात रैन का सपना या ललतच्या ख्यालाला आवाहन सुरू केलं. पहिल्या 10 मिनिटातच मैफल काबूमध्ये आली. मग पुढच्या 1.5 तासात ललतच्या स्वरांनी सर्व वातावरण भारून गेलं. पु ल देशपांडे, प्रल्हादबुवा जोशी, नानासाहेब देशपांडे अशी जाणकार मंडळी आनंदानं दाद देऊ लागली. ललतला इतक्या वेगळ्या दृष्टीनं पाहता येतं हे पुष्कळ जाणकारांना नवच होतं. सुमारे तासभर सुंदर आलापी त्यांनी केली. लईचं दर्शन मोठ्या नाजूकपणे आणि कल्पकतेने घडवलं. जिद्दीने भीमसेन प्रतिभेच्या अंगणावर लीलया विहार करत होते. मैफल गच्च एकवटली होती. मग तानक्रिया सुरू झाली. किराणा घराण्याच्या मुद्रेचं ते लोभसवाणं दर्शन होतं. अब्दुल करीम खाँ, रामभाऊ कुनगोळकर आणि थोडेफार सुरेशबाबू माने यांच्या गाण्याचे एकत्र गुंफलेले हे स्वरांचे धागे होते. भवदा यारदा जोबना ही द्रुतचीज सुरू झाली. मध्यलयीत सुरुवात करून हळूहळू लय वाढवत या चीजेची खासियत रसिकांच्या समोर आत्मविश्वासपूर्वक त्यांनी ठेवली. द्रुतलयीतले तानांचे सट्टे पूर्वरात्रीच्या पावसाची आठवण देऊन गेले. पावसाळ्यात सवाई गंधर्व पुण्यतिथी करू नये हा धडा या प्रसंगातून आम्ही घ्यायला हवा होता, पण तो आम्ही घेतला नाही. पुढच्या पुण्यतिथीला जागा बदलली. मोतीबागेत 2 वर्ष पुण्यतिथी साजरी केली. पहिल्या वर्षी पावसाने पुन्हा धुमाकूळ घातला. यावेळी आकाशवाणीवर 2 तास थेट प्रक्षेपण सुरू होतं. पुढेही ते होत राहिलं. मोगूबाई कुर्डीकरांचं गाणं झालं ते एकदाच, आणि तेही मोतीबागेत. संगमेश्वर गुरव गात असतानाही पावसाने गायकासहित प्रेक्षकांवरही बरसात केली. संगमेश्वरचं गाणं वाद्यांवर पाऊस पडून अवेळी थांबवावं लागलं. सवाई गंधर्व पुण्यतिथीबद्दल पुष्कळच लिहिता येण्याजोगं आहे. भीमसेनजींचं देशभर गाण्यासाठी जाणं ही गोष्ट या पुण्यतिथीला फारच उपकारक ठरली. त्यांच्या प्रेमासाठी थोर थोर गायक वादक पुण्यात हजेरी लावू लागले. महोत्सवाला विराट स्वरूप प्राप्त झालं ते केवळ पंडित भीमसेन जोशी यांच्यामुळेच. आजही हा गोवर्धन उचलला जातो तो त्यांच्यामुळेच. बाकीचे आम्ही सर्व निमित्त मात्र आहोत. आज हिंदुस्थानात सवाई गंधर्व पुण्यतिथीला फार महत्त्वाचं स्थान प्राप्त झालंय. पुष्कळ गायकांचं मोठेपण इथूनच उदयाला आलंय. सवाई गंधर्व पुण्यतिथी ही महाराष्ट्राच्या संगीताची गौरवगाथा आहे. या वाटचालीत भीमसेनना भारतात सर्वाधिक लोकप्रिय गायक म्हणून सर्वमान्यता मिळाली. त्यांच्या गाण्याशिवाय भारतातील कुठलीही संगीत परिषद पुरी होत नाही. मोतीहारीच्या संगीत संमेलनाला जातानाची एक विलक्षण गोष्ट सांगितली पाहिजे. मुंबईहून सुरश्री केसरबाई केरकर आणि पंडित गजाननबुवा जोशी पहिल्या वर्गाच्या एका डब्यातून मोतीहारीच्या संगीत संमेलनाला जात होते. मध्यरात्री पंडित भीमसेन जोशी मोतीहारीला जाण्यासाठीच नागपूरला डब्यात चढले आणि झोपी गेले. सकाळ झाली. केसरबाई आपल्या जागेवर बसून गजाननबुवांना म्हणाल्या, "अरे बुवा, चहाची व्यवस्था कर." समोरच्या स्थानावर भीमसेनजीही उठून बसले. जुन्या फर्स्ट क्लासच्या डब्यात 4च जागा असायच्या. केसरबाईंनी समोर बसलेल्या भीमसेनना विचारलं, "काय हो, नाव काय तुमचं? मराठी येतं का?" भीमसेनजी नम्रतेने म्हणाले, "हो, माझं आडनाव जोशी." केसरबाई सहजपणे उद्गारल्या, "आज डब्यात जोश्यांची गर्दी झाली आहे. आपण काय करता?" भीमसेनजी म्हणाले, "मी थोडंफार गातो." केसरबाई आश्चर्यचकित झाल्या. "कुणाकडं गाणं शिकलात?" त्यांनी विचारलं. भीमसेनजी म्हणाले, "सवाई गंधर्वांकडून." "माझं नाव भीमसेन जोशी." हे ऐकताच केसरबाईंचा नूरच बदलला. त्यांनी त्यांना जवळ बसवून घेतलं. म्हणाल्या, "अरे, रामभाऊंचा आणि माझा खूप जुना ऋणानुबंध होता. तू चांगलं गातोस. असंच गाणं वाढव. माझा तुला आशीर्वाद आहे. इतर गायकांच्या सारखं ओरडू नकोस." मोतीहारीला भीमसेनजी गव्हर्नर रंगराव दिवाकर यांच्याकडे उतरणार होते, पण केसरबाईंनी भीमण्णांना आपल्याबरोबर नेलं. हा जयपुरी प्रसाद पुढच्या जीवनात भीमसेनजींना खूप उपयोगी पडला. जीवनाच्या प्रवाहात पुढच्या काळात अनेक मानसन्मान त्यांना मिळाले. सरकारी, निमसरकारी आणि रसिकांनी दिलेल्या सन्मानाची दाद एवढी मोठी आहे
की त्याची मोजदाद करणं केवळ अशक्य आहे. त्यांचं घर सन्मानचिन्हांनी भरून गेलंय. राजमान्यतेपेक्षा लोकमान्यता ही अधिक महत्त्वाची आहे असं भीमसेनजी नेहमीच मानत आले आहेत. त्यांची स्मरणशक्ती विलक्षण आहे. मैफिलीत हिंदुस्थानात कुठेही भेटलेले रसिक ते सहजपणे ओळखतात. त्यांचं बोलणंही पुढच्या काळात दाद घेऊन जाऊ लागलं. त्यांच्या स्पष्ट बोलण्याने अनेकांची तारांबळ उडाली. दिल्लीला आकाशवाणीच्या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या वेळी पुढच्या रांगेत 2-3 IAS अधिकारी झोपले होते. त्यांना उद्देशून भीमसेनजी म्हणाले, आपण घरी जाऊन झोपलात तर तुम्हालाही आराम मिळेल आणि मलाही गाण्याला उत्साह येईल. दिल्लीच्या दुसऱ्या एका गाण्याच्या वेळी आकाशवाणीचे प्रमुख निर्माते श्री बृहस्पती यांनी गाण्याच्या आधी, भीमसेनजी तुम्ही आभोगी कानडा गाऊ नका, तो कर्नाटकी राग आहे, असं सांगितलं. भीमसेनजी म्हणाले, आपण गाणं लिहिणारे आहात आणि मी गाणारा आहे. काय गायचं हे मला चांगलं कळतं. सर्व कलावंतांबद्दल प्रेम आणि त्या कलावंताचं मोठेपण भीमसेनजी मनोमन जाणतात. कोणाही कलावंताबद्दल ते कधीही वाईट बोलत नाहीत. कलावंतांचा गौरव झाला तर त्यांना खूप आनंद होतो. रविशंकरांना भारतरत्न मिळाल्यानंतर पंडित जसराज यांनी वर्तमानपत्रातून जाहीर टीकेचं प्रदर्शन केलं. त्या दिवशी भीमसेनजी मला म्हणाले, अरे आत्ता कुठे कलावंतांना मान सन्मान, प्रतिष्ठा आणि पैसा मिळू लागलाय. पूर्वसुरींनी आंब्याचं झाड लावलं, आज आपण त्याची फळं खातो आहोत. इतरांना मिळालेल्या सन्मानामुळे आपल्याला आनंद झाला नाही तर आपण कलावंत कसले? अशा पोटदुखीवर अजून औषध सापडलेलं नाही. नव्या कलावंतांना उत्तेजन देण्यात भीमसेनजी परीक्षा घेऊन मगच आपलं मत देतात. तरुण कलावंतांमध्ये ते आपपरभाव ठेवत नाहीत. तसंच घराण्याचा पीळ मानत नाहीत. कलकत्त्याच्या रशीद खाचं गाणं त्यांना आवडलं. घराण्याची बंधनं तोडून हा तरुण गायक उद्याचा मोठा गायक होईल असं प्रशस्तीपत्र त्यांनी दिलं. चांगल्या मुलाला अनेक सूचना त्यांनी प्रेमानं केलेल्या मी पाहिल्या आहेत. आजची मुलं लवकर बनचुकी होतात अशी त्यांची तक्रारही आहे. गाणं ऐकणं हेच गाणं शिकण्याचं पहिलं लक्षण आहे. सौंदर्याची नजर असली पाहिजे. आपल्या गळ्याला आणि आपल्या कल्पनाशक्तीला काय झेपेल याचा विचार तरुण गायकांनी केला पाहिजे. जसजशी मैफिलींची श्रीमंती वाढत गेली तसतशी ऐहिक सुबत्ताही सहजपणे घरात आली. पुढे साथीदारांसह विमानांचा प्रवासही सुरू झाला. युरोप अमेरिकेच्या वाऱ्या दरवर्षी होऊ लागल्या. पूर्वेकडे जपानपर्यंत त्यांची गाणी यशस्वी झाली. पंडित भीमसेन जोशी हे केवळ भारताचेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय गायक म्हणून ख्यातकीर्त झाले. इथपर्यंत आमच्या मैत्रीचा धागा अतूट होता. पण यालाही एका प्रसंगाने काही काळ तडा गेला. 1986 मध्ये मी युरोप अमेरिकेचा व्याख्यान दौरा केला. विशेषतः अमेरिकेत मी संगीतावर 35 ते 40 व्याख्यानं दिली. इंग्रजी, मराठी या भाषांचा आधार घेतला. न्यू जर्सीमध्ये श्री देशपांडे यांच्या घरी माझं सुमारे 2 तासांचं संगीतावर एक भाषण झालं. त्यात मी संगीताचे अनेक विचार मांडताना घराणी ही संकल्पना जाचक आणि कालबाह्य झाल्याचं प्रतिपादलं. घराण्यांना मी छापाचे गणपती बनवणारे कारखानदार असं म्हणालो. गुरुसारखाच आवाज लावणं, आलाप, ताना, चीजांची मांडणी ही जशीच्या तशी करणं हे बरोबर नाही. गंगूबाईंनी रामभाऊंच्या सारखा आवाज लावणं आणि रामभाऊंनी अब्दुल करीम खां साहेबांच्या सारखा आवाज लावण्यासाठी कष्ट उपसणं हे विचाराला पटणारं नाही असं मी म्हणालो. छापाचे गणपती ही प्रतिमा कलेला पुढे नेणारी नाही, प्रत्येक फुलाने स्वतःच उमलायला पाहिजे. गायक आत्मरंगी रंगला पाहिजे असे विचार मी या भाषणात व्यक्त केले. या भाषणाच्या 2 ध्वनिफिती एका रसिकाने भीमसेनजींच्याकडे पाठवल्या आणि त्या ऐकून भीमसेनजी थोडेफार रागावले. गंगूबाई आणि सवाई गंधर्व पुण्यतिथीच्या कार्यकर्त्यांनी माझ्या निषेधाचा सूर लावला. भीमण्णा आणि अक्का म्हणजे गंगूबाई या मनातून रुष्ट आहेत हे ऐकून मलाही वाईट वाटलं. जवळजवळ 1 वर्ष हा रुसवाफुगवा चालूच होता. एकदा कुमार गंधर्व मैफिलीसाठी पुण्यात आले. माझ्या विरुद्धची तक्रार कुमार गंधर्वांच्या न्यायालयात प्रविष्ट झाली. नानासाहेब देशपांड्यांच्या घरी कुमारजींना चहासाठी बोलवलं. या ठिकाणी भीमण्णा, गंगूबाई, नानासाहेबांची मुलं, डॉक्टर गोखले आदी मंडळी होती. कुमारजींना सर्वांनी सांगितलं की रामभाऊ आपले असूनही आपल्यावर टीका करतात. न्यू जर्सीची टेप कुमारजींना ऐकवण्यात आली. शेवटी कुमारजी म्हणाले, राम आपल्याविरुद्ध बोलत असेल तर त्याला ठोकून काढू, पण या सर्व भाषणात राम चुकीचं काय बोलला याचा आपण तपास घेऊ. आधीच संगीतावर विचार करणाऱ्यांची संख्या कमी, त्यात खरं काय हे शोधून काढलं पाहिजे. मग माझी बाजू घेऊन माझी मतं मान्य करत असलेल्यांना शांत करून ते म्हणाले,
गाण्यावरचे विचार समजून घ्या. विचार चुकीचे असले तर विरोध करू, पण विचारांचं आदानप्रदान झालंच पाहिजे. संगीत पुढे जातं ते विचाराने, केवळ रियाजाने नव्हे. भीमसेनजींना बाजूला नेऊन कुमारांनी आणखी काही गोष्टी सांगितल्या. अरे भीमण्णा, माझ्यापेक्षा राम तुझा पूर्वीचा मित्र आहे. तुझ्या गाण्याबद्दल त्याने अनेकांशी वाद घातलेले आहेत. दिल्लीत त्याने अनेकांचा मुखभंग केला, त्यावेळेला मी हजर होतो. कुमारजींनी मला किराणा घराण्याच्या न्यायालयातून निर्दोष मुक्त केलं. या प्रसंगाला एक उत्तरार्ध आहे. हैदराबाद शहराला 400 वर्ष पूर्ण होत होती. मुख्य कार्यक्रम पंडित भीमसेनजींच्या गायनाचा होता. प्रचंड तयारी झाली होती. संध्याकाळी सिकंदराबाद एक्सप्रेसने भीमसेनजी आणि त्यांचे 5 साथीदार वातानुकूलित डब्यातून हैदराबादकडे निघाले. भरत कामत, पुरुषोत्तम वालावलकर, माऊली इत्यादी मंडळी होती. रात्री 10:30 वाजता सिकंदराबाद एक्सप्रेस सोलापूरला आली. सोलापूरचं स्टेशन पाहिल्यावर भीमसेनजी सर्वांना म्हणाले, चला उतरा खाली. साथीदार म्हणाले, इथे कशासाठी उतरायचं? भीमसेनजी म्हणाले, मला रामभाऊ पुजारींना भेटायचं आहे. बरीच गडबड उडाली. स्टेशन मास्तर आले. ते भीमसेनजींना ओळखत होते. ते म्हणाले, अण्णा, मी गाडी अर्धा तास थांबून धरतो. पुजारी सर जवळच राहतात, आपण त्यांना भेटून परत या. त्यांनी नकार दिला आणि साथीदारांसह रात्री 11 वाजता ते माझ्या घरी आले. नुकतीच दिवाळी संपली होती. मी आणि माझी पत्नी त्याच दिवशी संध्याकाळी सोलापूरला गेलो होतो. उराउरी भेटणं झालं. सारी किलमिशं जळून गेली. डोळ्यातलं पाणी थांबेच ना. मग दडपे पोहे, चकली यांची फरमाईश झाली. पिठलं आलं, भाकऱ्या आल्या, शेंगदाण्याची चटणी आली. सारं आनंदाचं वातावरण उत्तर रात्रीपर्यंत भरून राहिलं होतं. हैदराबादहून चौकशीचे फोनवर फोन येत होते. पहाटे 5 वाजता एक भली मोठी गाडी हैदराबादला जाण्यासाठी मिळाली. त्यातून त्या सर्वांना प्रेमानं पाठवून दिलं. जाताना शेवटचं एकच वाक्य ते मला म्हणाले, रामभाऊ, पुण्यतिथीच्या माझ्या गाण्याला पहिल्या समेला समोर तू दिसला पाहिजेस. वाट पाहतो. भीमसेनजींची गाडी गेली आणि मी या थोर गायकाच्या प्रचंड प्रेमाखाली पार दडपून गेलो. असं देणं आपल्या आयुष्यात येतं ही परमभाग्याची गोष्ट आहे. बदामीची देवी शाकंभरी ही त्यांची कुलदेवता. मंत्रालयाचे राघवेंद्र स्वामी ही त्यांची गुरुदेवता. या स्थानांना आम्ही अनेकदा मिळून गेलो. कृष्णेच्या काठावर भाकरी, वांग्याची भाजी, दही, शेंगदाण्याची चटणी खाण्यासाठी कित्येकदा थांबलो. त्यांना ज्वारीची भाकरी अतिशय प्रिय आहे. 50 वर्षांपूर्वी त्यांचा आहारही बऱ्यापैकी होता. जेवताना हिरवी मिरची हवीच. हल्लीच्या मिरच्या पूर्वी इतक्या तिखट राहिल्या नाहीत असं त्यांचं म्हणणं. शेवटी गायनाच्या वेळी धोतर, शेरवानी असा त्यांचा कपड्यांचा बेत असे. पुढे पायजमा, नेहरू शर्ट घालून ते मैफिलीला जाऊ लागले. सांगायचा उद्देश असा की त्यांचं जगणं अगदी सामान्यांसारखं होतं. आवडीनिवडीही फारशा नव्हत्या. 25 वेळा दिल्लीला जाऊन आले तरी ताजमहाल पाहिला नाही. जबलपूरला धुआंधार आणि मार्बल रॉक्स पाहण्यासाठी आम्ही त्यांना आग्रहाने नेलं. सामाजिक कार्याला मदत करण्याची वृत्ती भीमण्णांच्या अंगी आरंभापासूनच आहे. अनेक संस्थांना त्यांनी आपलं गाणं देऊन त्यांची मदत केली आहे. प्रत्यक्ष सवाई गंधर्व पुण्यतिथीत सुद्धा आपल्या कुटुंबियांची तिकीटं ते आवर्जून काढतात. माझ्या नावाने माझ्या विद्यार्थ्यांनी एक प्रतिष्ठान स्थापून गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली. आरंभी कुमार गंधर्व या प्रतिष्ठानचे अध्यक्ष होते. कुमारांच्या मृत्यूनंतर 1992 पासून पंडित भीमसेन जोशी हे या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, पंडित जसराज या माझ्या मित्रांनी विनामूल्य गाणी देऊन या प्रतिष्ठानला आर्थिक हातभार लावला. प्रतिष्ठानच्या वार्षिक बैठकीत प्रतिष्ठानचा कारभार कसा चालला आहे याची ते जातीने दखल घेतात. माझी काय मदत हवी असेल ती मी केव्हाही द्यायला तयार आहे असा आशीर्वाद कायमचा आमच्या पाठीशी आहे. पुट्टपर्थीच्या सत्यसाईबाबांच्या दर्शनालाही ते अधूनमधून जातात. माझ्या 50व्या वाढदिवसाच्या दिवशी कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे यांची गाणी झाली. पुट्टपर्थीहून पंडित भीमसेन जोशी आपल्या मोटारीतून निघाले आणि सतत ड्रायव्हिंग करत 13 तासांनी सोलापूरला पोहोचले. पावसाने ओढे नाले भरून वाहत असताना त्यात गाडी घालून ते धावत पळत सोलापूरला आले. आमच्या वहिनी सौ वत्सलाबाईही बरोबर होत्या. संध्याकाळी येऊन पोचल्यावर अंघोळ करून ते हॉलवर आले. त्यावेळी कुमार गंधर्व गात होते. पंडितजींना पाहून कुमारजी मोठ्याने म्हणाले, भीमण्णा, आलास का? राम काळजीत होता. कुमारांचं संपूर्ण गाणं समोर बसून दाद देत त्यांनी ऐकलं. दुसऱ्या दिवशी सकाळी भीमण्णांचं गाणं होतं. त्यांच्यासमोर कुमारजी बसले होते.
विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट, रणजित देसाई, श्रीपू भागवत, राजाध्यक्ष दाम्पत्य अशी अनेक मान्यवर मंडळी समोर बसली होती. त्या दिवशी भीमण्णांनी गुजरी तोडी आणि गौड सारंग हे 2 राग बहारीने सादर केले. सर्व मैफल भीमसेनजींच्या या अप्रतिम गायनाने सुखावून गेली. मित्रासाठी एवढे कष्ट घेऊन आपली कला सामर्थ्याने सादर करणारे पंडित भीमसेनजींसारखे कलावंत फारच थोडे. भीमसेनजींची शिष्य परंपरा बरीच मोठी आहे. त्यांच्या शिष्यांना त्यांच्या सहवासातून, त्यांच्या मैफिलीतून आणि अलीकडे निघालेल्या ध्वनिमुद्रिका, ध्वनिफिती यांच्यामधून त्यांचं गाणं आत्मसात करायला मिळतंय. माधव गुडी, पटवर्धन देशपांडे या शिष्यांना तंबोऱ्यावर बसून बसून बरंच शिक्षण मिळालं. माधव गुडी तर घरीच राहत होता. नानासाहेबांचा मुलगा श्रीकांत देशपांडे, सवाई गंधर्वांचा नातू, त्यालाही थोडीफार विद्या मिळाली. आपल्या शिष्यांना ठराविक वेळी ठराविक पद्धतीने शिक्षण देणं हे भीमसेनजींसारख्या विश्वविख्यात गायकाला अशक्यच आहे. मैफिलींसाठी सारखं बाहेर हिंडावं लागणाऱ्या गुरुला अशा प्रकारचं शिक्षण शिष्यांना देणं अवघड आहे. त्यांच्या इतक्या मैफिली होत की स्वतःलाच रियाजाला त्यांना वेळ नसे आणि अशा रियाजाची गरजही नसे. गेल्या 50 वर्षात यंत्रानेही गुरुची जागा घेतली आहे. गाणं ऐकून बरेच एकलव्य गायक व्हायला निघाले आहेत. गुरुशिष्य परंपरा कितीही चांगली असली तरी आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ती मोडकळीला आली आहे. पंडितजींचा मुलगा श्रीनिवास गेल्या काही वर्षामध्ये गाण्याचं शिक्षण घेतोय. थोड्याफार मैफिली त्याच्याही होत आहेत. उपेंद्र भट हाही बऱ्यापैकी गातोय. श्रीकांत देशपांडे यांच्या मैफिली महाराष्ट्रातून होत आहेत. माधव गुडीने कर्नाटकात चांगलं नाव मिळवलंय. पण भीमसेनजींचं गाणं पुढच्या पिढीत आपल्या ताकदीने गाईल असा कोण आहे? माझ्याजवळ तरी या प्रश्नाचं उत्तर नाही. सौ वत्सलाबाईंनी अपार कष्ट घेऊन भीमसेनजींच्या घराला भक्कम आधार दिला. मुलांचं उत्तम संगोपन केलं. वास्तविक त्या गाणाऱ्या. सवाई गंधर्व पुण्यतिथीत त्यांचंही गाणं झालेलं. गाण्यावर त्यांचं विलक्षण प्रेम. भीमसेनजींच्या घरासाठी त्यांनी आपलं गाणं सोडलं. पाहुण्यांचा पसारा आणि वर्दळ रोजचीच होती. हसतमुखाने सर्वांचं स्वागत त्या करत. सुखाचे दिवस आल्यावरही आमच्या वहिनींची वृत्ती कधी बदलली नाही. भीमसेनांची 60-75 थाटात साजरी झाली. नौशाद यांच्या हस्ते 75चा प्रचंड मोठा सत्कार झाला. अटल बिहारी वाजपेयी भाषण करण्यासाठी मुद्दाम पुण्याला आले होते. पुणेकरांनी प्रचंड संख्येने रमणबागेत हजेरी लावली. अनेकांची गाणी झाली. पण भीमसेनजी स्वतः गायले नाहीत. माझ्या सत्कारात मीच कशाला गाऊ असं त्यांचं म्हणणं. 80 वर्ष झाल्यावर भीमसेनजींच्या शिष्यांनी आपल्या गुरुचा संस्मरणीय सत्कार केला. असे अनेक आनंदाचे क्षण आम्ही मित्रांनी डोळे भरून पाहिले. आम्ही आनंदाचे साक्षीदार झालो. मग आजारीपणाचं नवं पर्व सुरू झालं. एका वर्षात 3 मोठी ऑपरेशन्स झाली. पाय मोडला म्हणून 2 महिने प्लास्टरमध्ये पाय घालून त्यांना झोपवून ठेवलं. पाय बरा झाला आणि आतड्यातला अल्सर फुटला. हे जीवावरचं दुखणं होतं. KEM हॉस्पिटलमध्ये ऑपरेशननंतर मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनीच मला धीर दिला. 8 दिवसात घरी येतो, मग गप्पा मारू असं त्यांचं बोलणं. डोक्यात काही अनावश्यक वाढ झाली म्हणून डोक्याचं ऑपरेशन केलं आणि बराचसा भाग काढून टाकला. त्यातूनही ते खडखडीत बरे झाले. आता त्यांना दुसऱ्यांच्या आधाराने जावं लागतं. पण या सर्व संकटातून बाहेर आल्यानंतर त्यांची जिद्द अधिकच उजळून निघाली. आजही पूर्वीसारख्याच गप्पा रंगतात. स्नेहभावाने घरच्या गोष्टी निघतात. जुन्या मित्रांच्या आठवणी निघतात. त्यांचं बोलणं ऐकून आजही आपल्या जीवनाची उभारी नव्याने घेऊन आम्ही बाहेर पडतो. भारतीय संगीताच्या इतिहासात गाणं घराघरातून रुजवणारा, फुलवणारा एवढा मोठा गायक दुसरा झाला नाही. कीर्तीच्या शिखरावर असतानाही सामान्यांची जवळीक त्यांनी कधी सोडली नाही. सूरसंगत, रागविद्येची बरसात या सर्व रसिकांवर करणारा सर्वसामान्य जनांचा प्रिय गायक म्हणजे पंडित भीमसेन जोशी. असा खेळ या पुन्हा होणं नाही.